नमस्कार मित्रांनो. खरीप 2025 आणि रब्बी 2025 या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रब्बी हंगाम ई पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या पिकाची नोंदणी फोनद्वारे करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ई पीक पाहणीत शेतकऱ्यांना स्वतः 7/12 वर पीक पेरा अँड्रॉइड फोनद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी ही तारीख अंतिम आहे. तसेच खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही याच शेतकऱ्यांना सुद्धा आता शेवटची संधी देण्यात येत आहे. कदाचित कर्जमाफीसाठी सुद्धा या पीक पाहणीची अट ही लागू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे ऑफलाईन पद्धतीने खरीपची पीक पाहणी करून घ्यावी आणि रब्बीची ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावी. तर खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी दिलेल्या मुदतीत नोंद केलेली नाही अशा शेतकऱ्यासाठी शासनाने ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे. ई पीक पाहणी नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. कदाचित महाराष्ट्र शासन ई पीक पाहणीची अट ही कर्जमाफीसाठी सुद्धा लागू करू शकते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीने पिकाची पीक पाहणी करून नोंदणी करण्याची ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहून गेली आहे त्यांनी ही संधी न दवडता तात्काळ अर्ज करावा. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत मंडळ अधिकारी अध्यक्ष म्हणून तर ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी सदस्य म्हणून असतील. ही समिती संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असून त्यानंतर सविस्तर अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ऑफलाईन पीक पाहणी सुविधा फक्त त्या शेतकऱ्यासाठीच लागू राहणार आहे ज्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये ई पीक पाहणी नोंद केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आधीच गाव नमुना क्रमांक 12 वर प्रतिबिंबित झाली आहे म्हणजे 7/12 वर झालेली आहे त्यांच्या नोंदीमध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही. धन्यवाद.